घरातील या मेथीमध्ये 3 वस्तू मिसळून आपल्या पांढऱ्या केसांना लावा. केस मरेपर्यंत काळेच राहणार. आपल्या पांढऱ्या केसांना मुळापासून काळे करण्यासाठी मेथीमध्ये या 2 ते 3 वस्तूचा वापर करून तुम्ही आपल्या पांढऱ्या केसांना हमेशासाठी काळे करू शकता. पांढऱ्या केसांचा पक्का इलाज. त्यासोबत तुमचे केस लांब, दाट व काळे भोर होणार आहे. हे तुमच्या केसांना सिल्की, स्मूथ व शायनी करणार आहे. पांढऱ्या केसांना हे काळे करण्यासाठी जगातील सर्वात बेस्ट उपाय आहे. मेथीमध्ये या 3 वस्तू मिसळा आणि आपल्या पांढऱ्या केसांना हमेशासाठी काळे करा. तुम्ही कितीही शॅम्पूनी धुवा, कितीही साबणनी धुवा, पण हा काळा कलर तुमचा निघणारच नाही. तुमच्या केसांवर हा काळा कलर असा बसणार की मरेपर्यंत तुमचे केस काळेच राहणार. हा उपाय एकदम बेस्ट आहे. इतका इफेक्टिव्ह आहे की आपल्या पांढऱ्या केसांना तुरंतली काळे करते आणि हा रंग, काळा रंग आपल्या केसांवरती हमेशासाठी टिकून राहते. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आजपर्यंत असा तुम्ही उपाय बघितलाच नसणार. पांढऱ्या केसांचा पक्का इलाज. बाजारातल्या कोणत्याच डाय, मेहंदी न वापरता पांढऱ्या केसांना मुळापासून काळे करा. तुम्ही सुद्धा हा उपाय नक्कीच करून बघा. एकही केस पांढरा येणार नाही, होणार नाही. पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी कोणताच केमिकल नाही, कोणतीच डाय नाही, कोणतीच मेहंदी नाही. फक्त घरातील या 2 ते 3 वस्तूचा वापर करून तुम्ही तुमच्या पांढऱ्या केसांना मुळापासून काळे करू शकता, तेही हमेशासाठी. एकाच वापरामध्ये तुम्हाला असा परिणाम दिसून येणार की तुमचे मुळापासून पांढरे केस काळे होणार. हा रामबाण उपाय तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आपल्या पांढऱ्या केसांवरती. हा उपाय इतका नॅचरल आणि इफेक्टिव्ह आहे. लहान मुलींना सुद्धा पांढऱ्या केसांची समस्या दिसून येते, केस गळतीची समस्या दिसून येते. आजकाल कमी वयातल्या लोकांना सुद्धा केस गळती होऊन टक्कल पडायला लागलेले आहे आणि केस पांढरे व्हायला लागलेले आहे. तर तुम्ही घरातीलच या किचन मधल्या मेथीमध्ये या 3 वस्तू मिसळा आणि आपल्या पांढऱ्या केसांना हमेशासाठी काळे करा. पांढऱ्या केसांचा पक्का इलाज. तुमच्या केसांची वाढ खुटलेली असेल, एकाच जागेवरती अटकून असेल, तर तुमच्या केसांची लांबी वाढून केस खूप दाट होणार आहे. पांढरे केस हमेशासाठी काळे होणार आहे. महत्वाचं म्हणजे याला बनवायचे कसे आणि केसांवरती अप्लाय करायचे कसे आणि किती वेळ ठेवायचे, कधी धुवायचे, हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये समोर सांगणारच. म्हणूनच म्हणते व्हिडिओ पूर्ण बघावी लागणार, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट आपल्या केसांवरती बघायला मिळणार. तुम्ही मेहंदी, डाय, मार्केटचे हेअर कलर, वॉशमल तुम्ही असे विसरून जाल की तुम्ही आपल्या केसांवरती मरेपर्यंत अप्लायच नाही करणार. मेथीमध्ये असते ओडोनॉल आणि लेसेथिन नावाचा ऍसिड, जो आपल्या केसांना नॅचरली काळे करते, आपल्या केसांना लांब करण्यासाठी खूप मदत करते आणि आपल्या केसांना डीपली मॉइश्चराईज करून आपल्या केस मुळापासून मजबूत करते आणि आपल्या पांढरे झालेल्या केसांना हे हमेशासाठी काळे करते. मरेपर्यंत तुमचा एकही केस पांढरा होणार नाही. काही लोक म्हणतात की केस काळे पण झाले पाहिजे हमेशासाठी आणि केस डॅमेज पण नाही झाले पाहिजे. मी आज व्हिडिओमध्ये खूप सिंपल रेमेडी सांगणार आहे. कोणतेही मार्केटची मेहंदी नाही, डाय नाही, कोणता क्रीमी कलर नाही. फक्त घरच्याच या 2 ते 3 वस्तूचा वापर करून तुम्ही आपल्या केसांना हमेशासाठी काळे करू शकता. यापुढे तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही आहे. तुम्ही आतापर्यंत केस काळे करण्यासाठी मार्केटचे प्रोडक्ट वापरले असाल. मार्केटच्या प्रोडक्टमध्ये आतापर्यंत तुम्ही खूप पैसे खर्च केले असाल पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी. प्रत्येक हप्त्यामध्ये तुम्ही आपल्या केसांवरती मार्केटचे केमिकल असणारी मेहंदी म्हणा, डाय म्हणा किंवा क्रीमी कलर म्हणा, ब्लॅक कलर म्हणा, आपल्या पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी मागवले असणार, अप्लाय केले असणार. पण यामध्ये आतापर्यंत तुमचे किती सारे पैसे गेले असणार याचा तुम्हाला अंदाजही नसेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी घरातल्याच 3 ते 4 वस्तूचा वापर करून जी रेमेडी सांगणार आहे, ती रेमेडी इतकी पॉवरफुल आणि जबरदस्त आहे की वर्षभर केसांवर या रेमेडीचा काळा कलर जाणारच नाही. वर्षभर का, तुमचे पांढरे केस हमेशासाठीच काळे होणार आहे. मरेपर्यंत तुमचा एकही केस पांढरा होणार नाही आहे आणि उगवणार सुद्धा नाही आहे. मला जेव्हा हा उपाय कळला तेव्हा मलाही विश्वास नव्हता. मीही मार्केटच्या प्रोडक्टमध्ये खूप सारे पैसे वेस्ट केलेले आहे आपले पांढरे केस काळे करण्यासाठी. पण हा जबरदस्त उपाय जेव्हापासून मला माहिती झाला, मी अप्लाय केला, तेव्हा मला विश्वास बसला की खरंच ही रेमेडी आपल्या केसांवरती खूप काम करते. नॅचरली आपल्या केसांना काळे
करते, आपल्या केसांची वाढही करते, आपले केस दाट आणि मुलायम सॉफ्ट करते. ही रेमेडी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही विश्वास बसेल जसा मला बसला आहे. अप्लाय केल्यानंतर पहिल्याच वापरात परिणाम दिसून येणार तुम्हाला. रिझल्ट बघून तुम्ही नक्की मला कमेंट कराल की खरंच माझे पांढरे केस मरेपर्यंत काळे झालेले आहे, हमेशासाठी काळे झालेले आहे. नक्कीच ही कमेंट टाकाल, ही गॅरंटी मी देते तुम्हाला, कारण की मी हे स्वतः आपल्या केसांवरती अप्लाय केलेले आहे आणि माझे 5-6 महिने झालेले आहे. ही रेमेडी वापरल्यानंतर जे माझे काळे केस झालेले होते ते अजूनपर्यंत पांढरे झालेले नाही आहे. हे नॅचरल रेमेडी इतकी पॉवरफुल आणि जबरदस्त बनवून तयार होते की याची काळा कलर मरेपर्यंत आपल्या केसांवरती टिकून राहते. तर बघू शकता इथे मी 3 ते 4 वस्तूचा वापर केलेला आहे. सर्वात प्रथम घेतलेली आहे मेथी, त्यानंतर घेतलेले आहे मोहरी आणि त्यानंतर घेतलेले आहे थोडेसे लवंग आणि कढीपत्ता. तर इथे मी थोड्या प्रमाणामध्ये हे 4ही इन्ग्रेडियंट्स इथे घेतलेले आहे आणि 4ही या इन्ग्रेडियंट्सला आपल्याला लोह्याच्या कढईमध्ये टाकून व्यवस्थितपणे रोस्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे की भुनून घ्यायची आहे, भाजून घ्यायची आहे व्यवस्थितपणे. ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे भाजून, त्याच प्रकारे आपल्याला भाजायचे आहे. याचा आपल्याला पावडर तयार करायचा आहे नॅचरली पद्धतीने. ही रेमेडी वापरल्यानंतर तुमचे पांढरे केस काळेच होणार आहे मरेपर्यंत आणि तुमचे डॅमेज झालेले केस रिपेअर होणार आहे. तुमचे केसांना हे शाईन देणार आहे, सिल्की सॉफ्ट करणार आहे आणि तुमच्या खुटलेल्या वाढीला सुद्धा हे नव्याने रिपेअर करणार आहे, म्हणजे की तुमची खुटलेली वाढ नव्याने होणार आहे. तुमचे केस काळे भोर लांबसडक घनदाट होणार आहे. तर या प्रकारे मी इथे या 3 ते 4 वस्तूला व्यवस्थितपणे रोस्ट करून घेतलेले आहे, म्हणजे की भाजून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी इथे गॅसवरून खाली उतरून घेतलेले आहे आणि आता कुटणीच्या मदतीने याचं पावडर बनवून घेणार मी. अशी याला 2-3 वस्तूला कुटून व्यवस्थितपणे बघू शकता या प्रकारे 3 ते 4 वस्तूला व्यवस्थितपणे कुटून मी याचा पावडर बनवून घेणार आहे. बघू शकता या प्रकारे मी इथे कुटून घेतलेला आहे, बारीक पावडर तयार केलेला आहे. जसं मेहंदी आपल्याला बाजारातून विकत मिळते त्याच प्रकारे ही बारीक पावडर इथे बनवून तयार केलेली आहे. आणि आता या पावडरमध्ये आपल्याला बघू शकता काळ्या रंगाचा पावडर आपल्याला इथे तयार झालेला आहे. हा आपल्या केसांसाठी इतका नॅचरली आणि इफेक्टिव्ह आहे की खूपच. याच्यामध्ये आपल्याला 1 कटोरी नारळाचं तेल घालायचं आहे, म्हणजे की तुमच्या पावडरवरती आहे. तर मी इथे थोड्या प्रमाणामध्ये खोबऱ्याचं तेल यामध्ये घातलेलं आहे. आणि आता आपल्याला तेल घातल्यानंतर थोडंसं पुन्हा आपल्याला याला रोस्ट होऊ द्यायचं आहे या तेलामध्ये, गॅसवरती ठेवून, लो गॅसवरती ठेवून आपल्याला व्यवस्थितपणे याला रोस्ट होऊ द्यायचा आहे. जसा वॉसमलचा कलर कसा होतो तसाच कलर आपल्याला इथे मिळणार आहे आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी. हा उपाय केमिकल फ्री आणि नॅचरल आहे. हा उपाय आपल्या केसांवरती फायदाच देणारा आहे. याने तुम्हाला कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नाही आहे, कारण की यामध्ये आपण कोणत्याच केमिकल असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केलेला नाही आहे, कोणतेच केमिकल असणारे इन्ग्रेडियंट्स पण वापरले नाही आहे. जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते आपल्या केसांवरती फायदा देणारेच आहे. मोहरी आणि लवंग आपल्या केसांना नॅचरली काळे करते. आणि त्यानंतर घेतलेले होते आपण इथे कढीपत्ता आपल्या केसांची वाढ नव्याने करते आणि आपल्या केसांना आतमधून मजबूत करते, आपली केस गळती थांबवते. म्हणून यामध्ये आपल्याला कढीपत्ता थोड्या प्रमाणामध्ये घालायचाच आहे. तर बघू शकता हे पॉवरफुल सोल्युशन इथे बनवून तयार झालेलं आहे आपल्या पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी. तर याला मी पूर्णपणे जे कढईमध्ये बनवलं होतं लोह्याच्या कढईमध्ये बनवण्याचे फायदे आहे की आपल्याला लोखंडी कढईमध्ये बनवले तर लोह्याचे आयरन यामध्ये उतरते, हे आपल्या केसांना मजबूत करते, आपल्या केसांची मुळं घट्ट करते. आणि आणखी एक फायदा आहे की लोह्याच्या कढईमध्ये जर आपण ही रेमेडी तयार केली तर आपल्या केसांना नैसर्गिक काळा रंग प्राप्त होतो, म्हणजे की लोह्यामधले जे काळेपणा आहे ते पण या रेमेडीमध्ये उतरून जाते. हे आपल्या पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी रामबाण उपाय आहे, जगातील सर्वात बेस्ट उपाय आहे आपल्या पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी. बघू शकता इथे ही रेमेडी बनवून तयार झालेली आहे. याला आपल्याला ब्रशच्या मदतीने आपल्या पूर्ण पांढऱ्या केसांवरती अप्लाय करायचे आहे. आंघोळीच्या अर्धा तास अगोदर लावायचे आहे आणि शॅम्पूने हेअर वॉश करायचे. माझ्या केसांसारखे तुमचेही केस काळे भोर लांबसडक घनदाट होते. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातनं, कोणत्या गावातनं, त्या शहराचे त्या ठिकाणाचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगाल. मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला तर मग बाय.